पुण्यातील जुन्नर आणि ठाण्यातल्या मुरबाड तालुक्यात अदानींचा जलविद्युत प्रकल्प सुरू होणार आहे। नाणे घाटात 1500 मेगावॉटचा हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाईल। या प्रकल्पासाठी 7048 कोटी इतका खर्च येणार आहे। या प्रकल्पाबाबत सध्या जोरदार चर्चा पुणे आणि ठाणे जिल्ह्यात सुरू आहे। मात्र हा प्रकल्प नक्की कुठे होणार आहे, तो कसा असेल आणि तिथे हा प्रकल्प प्रस्तावित आहे तिथला निसर्ग कसा आहे हे दाखवणारा एबीपी माझाचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट पाहूयात। अदानी रिन्युएबल एनर्जी 52 लिमिटेड या कंपनीचा बहुचर्चित ऊर्जा प्रकल्प कुठे होतो आहे याचा मागोवा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ही पुणे आणि ठाणे जिल्ह्याची सीमा आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हा नाणेघाटाचा परिसर आहे। माझ्या समोर प्रसिद्ध असा ऐतिहासिक पुरातत्वीय संदर्भ लाभलेला नाणेघाट आहे आणि माझ्या पाठीमागे हा भैरवगड आहे। तोच भैरवगड जो आपण ट्रेकरच्या वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून पाहत असतो आणि त्याच्या मधोमध असलेल्या या जागेवरती या कंपनीकडून एक धरण बांधण्यात येणार आहे आणि या धरणात साठवलेलं पाणी इथून जमिनीखालून बोगदा तयार करून माझ्या उजव्या बाजूला जो घाटमाथा आहे तिथपर्यंत नेलं जाणार आहे आणि तो जमिनीखालचा बोगदा दरीतून खाली ठाणे जिल्ह्यामध्ये जो मुरबाड तालुका आहे त्या मुरबाड तालुक्यातील गावांमध्ये नेलं जाणार आहे आणि तिथं दुसरं धरण बांधलं जाणार आहे आणि या दोन धरणांमध्ये जे पाणी एकीकडून दुसरीकडे सोडलं जाईल त्या माध्यमातून 1500 मेगावॅटची वीज निर्मिती या कंपनीकडून करण्यात येणार आहे। हा प्रकल्प नक्की कुठे होतो आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। हा सगळा पठारी भाग आहे। इथून काही 100 मीटर अंतरावरती घाटमाथा आहे जिथून खाली कोकणात जाणारी दरी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर हा सगळा परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न तर आहेच, त्याचबरोबर मी सुरुवातीला जसं म्हटलं अनेक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संदर्भ देखील या सगळ्या परिसराला लाभलेले आहेत। आपण या प्रकल्पाचं स्वरूप जर समजून घेतलं तर इथे आम्ही आता या घाटमाथ्यावरती आहोत। इथं 200 एकर जागा देवराम लांडे यांच्या दाव्यानुसार अधिग्रहित केली जाईल, ज्यामध्ये एक धरण बांधलं जाईल आणि घाटाच्या खाली जवळपास 450 एकर जागा अधिग्रहित केली जाईल आणि तिथं दुसरं धरण बांधलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।